नमस्कार मंडळी. वसुबारसची कथा. वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी हीच दिवाळीची पहिली पायरी, जिथून शुभतेचा आरंभ होतो. वसुबारसची कथा. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. हा दिवस मातृप्रेम, कृतज्ञता आणि समृद्धीचा आरंभ मानला जातो. या दिवशी गायीची पूजा केली जाते. गाय ही गोमाता आहे, जी मानवाला दूध देऊन जीवन पोसते. पण या दिवसामागे एक भावनिक कथा दडलेली आहे. तीच कथा आज आपण पाहणार आहोत. प्राचीन काळी एक ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. गौतम आणि सावित्री दोघे अतिशय धर्मनिष्ठ, दयाळू आणि गायींवर अतूट प्रेम करणारे होते. त्यांच्या घरी एकच गाय होती. तिचं नाव होतं नंदिनी. गौतम तिचं दूध काढून दररोज देवांना नैवेद्य दाखवत आणि उरलेलं दूध गावातील लहान मुलांना देत असे. एके दिवशी त्यांच्या घरी पाहुणे आले, पण त्या दिवशी नंदिनीचं दूध कमी झालं. सावित्रीनं ठरवलं, आज आपणच उपवास करू, पण पाहुण्यांना अन्न द्यायचं, थांबवायचं नाही. तिने गाईला प्रेमाने हात फिरवला आणि डोळ्यात पाणी येऊन म्हणाली, गौमाते, तू आमची आई आहेस. आज जर तुझं दूध कमी असेल तरी तुझं मातेचा आशीर्वाद आमच्यावर राहू दे. त्या रात्री नंदिनीने स्वप्नात सावित्रीला दर्शन दिलं आणि म्हणाली, माते, तुझं प्रेम आणि सेवा पाहून मी प्रसन्न झाले आहे. उद्या सूर्योदयापूर्वी मी तुझ्या दारात एक वासरू जन्माला घालीन. त्याचं दर्शन तुला अखंड संपत्ती आणि सुख देईल. दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनीने सुंदर वासरू जन्माला घातलं. त्या क्षणी आकाशातून एक आवाज घुमला. आजचा दिवस वसुबारस म्हणून ओळखला जाईल. जो या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा करेल, त्याच्या घरात लक्ष्मी सदैव नांदेल आणि कधीही दारिद्र्य येणार नाही. अर्थ आणि संदेश. वसुबारस आपल्याला शिकवते की मातेचं प्रेम, सेवा आणि कृतज्ञता हीच खरी समृद्धी आहे. गाय ही देवमातेचं प्रतीक आहे. ती आपल्याला देतच राहते, कधी मागत नाही. म्हणूनच या दिवशी गाय आणि वासराचं पूजन करून आपण त्या मातृशक्तीला वंदन करतो. ज्याच्या घरात मातेचं प्रेम आणि गोमातेचा आशीर्वाद आहे, त्याच्या दारी लक्ष्मीचं पाऊल आहे. आज वसुबारसाच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी गोमातेची सेवा करूया. कारण जिथे माया आहे, तिथेच तर दिवाळीचा खरा प्रकाश आहे. धन्यवाद. वसुबारसच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.